तर नमस्कार सगळ्यांना, नमस्कार, मनापासून नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. आपल्या समोर दिसणारा किल्ला हा बघू शकता. या किल्ल्याचं नाव पटकन कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण पुढे जाऊन किल्ला तर बघणार आहोत, पण त्याच्या अगोदर इमिडिएटली किल्ल्याचं नाव पटकन कळवा. आपण तर सांगणार आहे, करून सांगा. पण आपण महाराष्ट्रात राहणारी माणसं, महाराजांचे मावळे, गडकिल्ले आपल्याला माहिती पाहिजेत. तर तुम्ही जनरली आयडिया आहे, खाली गाड्या जर का तुमची 4 व्हीलर गाडी असेल तर तिथे थोडा वेळ थांबवलं जातं, कारण वरती गाड्यांचं पार्किंग जर फुल असेल, जोपर्यंत वरती व्हॅकन्सी होत नाही तोपर्यंत खालीन गाडी पास केली जात नाही. त्याच्यामुळे मग आमची गाडी खाली आहे आणि आम्ही निघालोय चालत गडावरती. गड सफर करायला ईश्वरीला दम लागलेला आहे आणि तिला किल्ल्याचा इतिहास माहिती आहे. आजच्या नवीन पोरांना इतिहास बऱ्यापैकी माहिती आहेत, कारण ते मोस्टली मूवी बघतात, त्याच्यामुळे त्यांना चित्रपटाच्या माध्यमातून का होईना पण ह्या ऐतिहासिक घटना कळत आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. चढ आहे आणि हा कोणता गड आहे. जय शिवराय मित्रमंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ मासाहेब. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाचं आराध्य दैवत आणि महाराजांचे गडकोट, त्याचबरोबर महाराजांची भूमी आणि संपूर्ण महाराष्ट्र आज ज्यांना आपल्या आदरस्थानी मानतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना आणि जिजाऊ मासाहेबांना आम्ही मानाचा मुजरा करतोय. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत किल्ले सिंहगड आणि या सिंहगडावर जाण्याच्या अगोदरच समोरचा विहंगम असा परिसर बघून मन मंत्रमुग्ध होत आहे. चला तर आपण फायनली आलेलो आहे सिंहगड आणि सिंहगडाच्या पार्किंग स्टेशनच्या इथे. गाड्या सगळ्या पार्क केलेल्या आहेत आणि आपली सगळी मंडळी आता तयार होतात. ओके, एक वेळ ॲक्च्युअली काय म्हणतोस तू, गाडी तिथपर्यंत येते. अत्कर वस्ती आहे तिथपर्यंत पीएमटी वगैरे. हां सॉरी, हां अत्कर वस्ती इथपर्यंत एस टीची गाडी येते आणि मग तिथून तुला असं चालत यायचं आहे जर का तुम्ही एस टीने आलात तर. अदरवाईज आपण असं त्या भागातून मागून आलो, बरोबर ना. माझ्यासोबत आहे हर्षद. नमस्कार. शकता पुणे दरवाजा आणि पुणे दरवाजाच्या इथूनच खाण्यापिण्याची दुकानं. आणि सामान लादून नेण्यासाठी गाडवा वगैरे. पुणे दरवाजा किंवा डोमचे दरवाजा असं याला म्हणतात. चार जून 1670. एका याच्यावर शत्रू हात आला की दुसरा. ओके, हा दुसरा दरवाजा आहे आणि गडाच्या प्रवेशासाठी या बाजूला तिसरा दरवाजा देखील आहे. आत्ता कुठे आम्ही 2 दरवाजे पार करून सिंहगडावरती प्रवेश केला आहे आणि तुम्ही बघू शकता सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि
सिंहगडाची भव्यता दिव्यता. खरं तर हा व्हिडिओ हे सगळं दाखवण्यासाठी कमी पडेल. इथे येऊन जेव्हा तुम्ही हे सगळं आपल्या डोळ्याने अनुभवता, इथली हवा अनुभवता, इथला परिसर अनुभवता, त्यावेळेला निश्चितच एक गोष्ट अशी होते की आपण थेट कनेक्ट करतो आपलं मन आणि शरीर या दोन्ही गोष्टींसाठी. तर नक्की या, आपले सगळेच्या सगळे गड किल्ले महान आहेत. जय शिवराय. पुन्हा एकदा पुढे जाऊया. खरं तर सगळं समजून घेण्यासाठी आपल्याकडे एक गाईड असणं खूप महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट असते. आपण तिथे तोफखाना बघून या वास्तूकडे वळलो आणि त्यावेळी या सगळ्या ज्या वास्तू आहेत यांची भव्यता दिव्यता काय असेल याचा आपण विचार करू शकतो. म्हणजे कुठली जी वास्तू आहे त्या वास्तूला तोफखान्याला 4 दरवाजे आहेत. म्हणजे आज जो आपण नाही, इथून जायचं नाही आपल्याला. ते जाऊ शकतो. इथून पुढे कसं जाणार आहे? त्याच्या खाली बाजूला रस्ता आहे, पण आहे आपण का इमर्जन्सी एस्केप म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये जर का कन्फाईन स्पेसमध्ये तुम्ही आतमध्ये गेला आणि ती ज्वालाग्राही वस्तू असेल तर तिथून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला 4 एक्झिट दिलेले असू शकतात की 4 ठिकाणावर तुम्ही बाहेर पडू शकता. या वास्तूला 4 दरवाजे आहेत आणि बरोबर राईट अँगलमध्ये आहेत. हा आहे त्याच्या समोर आतमध्ये आणि असा आणि असा असे 4 दरवाजे त्या वास्तूला आहेत. घोड्याची पागा म्हणजे या ठिकाणी घोडे बांधले जायचे अशी जागा आहे. चल. म्हणजे हे सगळ्या खंदक स्वरूपामध्ये असलेल्या गोष्टी आहेत. आणि विशेष म्हणजे उद्या जर का आक्रमण झालं किंवा त्यावेळेला जे काही परकीय कारवाई होत असतील तेव्हापासून आपली जनावरं, उमदी जनावरं असतील ती देखील व्यवस्थित राहिली पाहिजे, त्यांना इजा नाही झाली पाहिजे या कारणासाठी. म्हणून त्यावेळी या सगळ्या गोष्टीचा सुद्धा किती मोठ्या प्रमाणामध्ये विचार केला गेला होता. आता हे अजून एक एक्झिट आहे, हे बघा या बाजून. चला तर आपण बघितली घोड्याची पागा. भाऊ जय शिवराय. जय शिवराय. जय शंभूराजे. जय शंभूराय. हां, एक गोष्ट तुला माहिती आहे, आपण आज सिंहगडावर आलोय हो. ज्याला आपण कोंढाणा म्हणतो. हो. मागच्या वेळेला एक फॉरेनर युट्यूबर होता आणि त्याला काहीतरी अशी शिवीगाळ वगैरे केली गेली, माहिती आहे तुला? एक व्हिडिओ व्हायरल झाला होता खूपच. तुम्ही दोघे खूप तरुण आहात, तुम्ही आता किल्ल्यावर आलात म्हणजे महाराष्ट्रावर किंवा महाराजांवर आपलं इतकं प्रेम आहे की तितकं प्रेम कुणावरच नाही. हो. आपण आपल्या जन्मदात्या आईवडिलांवर जितकं प्रेम करतो तितकं प्रेम आपण आपल्या महाराजांवरती करतो. शंभू महाराज असतील, शिवाजी महाराज असतील. तर एक तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, तसं नाही व्हायला पाहिजे, कारण की पर्यटन जो येतात ना त्याचं पण थोडंसं मान ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ते संपूर्ण संस्कृती जगाला दाखवत असतात दाखवतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. अतिथी आहेत ना ते आपले, अतिथीला कसं आहे सांभाळणं आपलं काम आहे, आपले पाहुणे झाले ते. बरोबर. तर इथून पुढे जे आपले जे कोणी पर्यटक असतील त्यांच्या बाबतीमध्ये असे प्रकार घडून आहेत. घडून करेक्ट. करेक्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. काल आम्ही राजगडला पण गेलतो, शोर दरवाजाने ट्रॅक केलं. हां. तिथं भेटले आम्हाला फॉरेनर दिसले, हां. बोललो वगैरे हो सगळं काही. आणि कसं आहे त्यांना ते आवडतात बरोबर. ट्रॅकिंग वगैरे. आपली ट्रॅकिंग इकडली चांगली आहे. हां ती चोर दरवाजाची ट्रॅकिंग तर खूप बडी आहे रायगडची. हां माहिती. राजगड. बरोबर. त्याच्यामुळे मेन पॉईंट काय आहे की जिथे आपण जातो तिथे आपण आपली संस्कृती पास ऑन केली पाहिजे, जपली पाहिजे आणि आपल्या बोलण्यातूनच या सगळ्या गोष्टी दिसू शकतात. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला भेटून बरं वाटलं. बावडी
आता गडावरती अशा अनेक गोष्टी असू शकतात, म्हणजे अनेक ऐतिहासिक अशा गोष्टी असू शकतात की आपल्या नजरेतून राहू शकतात, पण जिथे जिथे जाल तुम्ही तिथे तिथलं ऐतिहासिक महत्त्व अगदी डोळ्यामध्ये अगदी काय म्हणतात ना तेल घालून बघितलं पाहिजे. हां, इथे बसून नये. आणि फार जुन्या काळातली एक वास्तू आहे. मी मगाचपासून आपल्याला तेच म्हणतो की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या वास्तू स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात, पण त्याचं काय महत्त्व आहे किंवा गाईड तर लोक सांगू शकतात, पण आजही त्या गडावरती अशा टिकून आहेत. आपण थोडंसं आतमध्ये जायचा प्रयत्न करूया. येस, हे बघा मोडकळीस आलेली वास्तू आहे आणि यांनी नावे लिहिली, असं काही काय लिहिलं इथे बघू शकता तुम्ही. काहीतरी हाताने पेनाने इथे लिहिलेलं आहे. रोहा आहे, अनिकेत आहे, अक्षय आहे, खूप काही लिहून ठेवलं आहे. आणि मी तर पर्सनली या सगळ्या गोष्टींचा धिक्कार करतो. मला राग आहे आणि आपण सगळ्यांनी या गोष्टीचा राग व्यक्त करावा. आपण इथे येत आहे, गडावरती येत आहे, अवश्य या. आणि इथल्या एका इंचभर जागेवरती सुद्धा नाव लिहिणे, काहीतरी अशा काय म्हणतात त्याला, अकरा विकरा पद्धतीने वेगळं वेगळं काही लिहिणे, तुमच्या मनातल्या सगळ्या भावना लिहिणे, या सगळ्या गोष्टी कृपा करून करू नका. आपण महाराजांचे मावळे आहोत आणि इतक्या मोठ्या परंपरेचा आपण वारसा चालवतो. या गोष्टीचा आपण प्रत्येकाने विचार करा, प्लीज रिक्वेस्ट आहे. आणि जर का असे कोणी व्यक्ती चुकीच्या पद्धतीने इथे काही करताना दिसल्या तर त्यांना दंड देखील झाला पाहिजे. मग तो कायदेशीर मार्गाने दंड हा झालाच पाहिजे असं मला वाटतं आहे. धन्यवाद. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळकांचे सिंहगडावरील हे विश्रामधाम 1890 साली रामलाल नंदाराम नाईक यांच्यापासून टिळकांनी खरेदी केले व ते उन्हाळ्यात सवड मिळाली की येथे येऊन राहत असत. याच ऐतिहासिक वास्तूत त्यांनी बसून 1901 सालच्या मे महिन्यात आर्टिक होम इन द वेदाज लेखन पूर्ण केले. इतकी मोठी घटना या ठिकाणी घडलेली आहे. त्याचबरोबर लोकमान्य टिळक व महात्मा गांधी या दोन महापुरुषांची 1915 साली या वास्तूमध्ये भेट झालेली आहे. इतकं याला महत्त्वाचं स्थान आहे. या टिळकांचं जे निवासस्थान आहे याचा दरवाजा आणि या ठिकाणी मगाशी म्हटल्याप्रमाणे टिळक आणि महात्मा गांधी यांची भेट झालेली होती, पहिली भेट. आणि त्याच्यानंतर संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याच्या संग्रामाला कलाटणी मिळालेली होती असं हे ठिकाण. आता आपण चाललेलो आहे छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीकडे. तिथे वरती सगळी माहिती बघितली आपण. त्या माहितीपटामध्ये लिहिलं आहे की राजाराम महाराजांचा मृत्यू हा नवज्वरामुळे आणि रक्ताच्या उलट्यांमुळे झालेला आहे आणि तो सिंहगडावर झालेला आहे मृत्यू त्यांचा, असं त्यांनी म्हटलं आहे. हां, 1700 साली. आणि समोर आपल्याला दिसते ही महाराजांची समाधी. इथे असं म्हटलं जातं की महाराजांच्या पादुका देखील आहेत. त्याचबरोबर देवी देवतांच्या मूर्ती देखील इथे आहेत. असं सिंहगड इतका मोठा आहे की इथून जर का तुम्ही पुणे बघितलं तर सगळं पुणे आपल्याला नजरेच्या पट्ट्यामध्ये येऊन जातं. आपल्या एका चिमटीमध्ये मावेल इतकंच, हे बघा, इतकंच पुणे दिसतंय थेट सिंहगडावरून. पूर्वीच्या काळी जितक्या काही वास्तू होत्या किंवा
प्रत्येक गोष्टीला त्याचा स्पेसिफिक अर्थ होता. समोर असणारी वास्तू म्हणजे टेहळणी बुरुज असावा, कारण इतक्या सगळ्या विस्तीर्ण प्रदेशावरती जर का तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे तर टेहळणी बुरुज हा एक फार महत्त्वाची भूमिका पार पाडत होता. याला किती स्वच्छ पाणी आहे बघा, किती स्वच्छ पाणी. ते न्यायला भरलेलं आहे ते बाजूला ठेवलं इथे पडून केव्हा ते पाणी कसं काही द्यावं लागेल वरून द्या एक पाणी लागा पाणी भरपूर आहे ऍडजस्टमेंट करा. हे वांग्याचं दादा 2 रिकामा प्लेट द्या ना जरा.